विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पाठामध्ये हरित क्रांती ऊर्जा हा पाठ पाहिला. आता आपण बघणार आहोत तो विभाग 2 मधील प्रकरण 4 आहे, पर्यावरणीय व्यवस्थापन. आता पर्यावरण व्यवस्थापनामध्ये आपल्याला पर्यावरण म्हणजे काय, पहिल्यांदा ही संकल्पना समजून घ्यायची. काय घ्यायचंय? पर्यावरण. आता आपण ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी असणारे सर्व घटक मिळून त्याला पर्यावरण असं म्हणतात. आलं लक्षात? आणि मग आता आपल्याला हे माहिती आहे की 5 जून हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? पर्यावरण दिन. म्हणजे नेमकं त्या दिवशी काय केलं जातं? असंख्य झाडांची लागवड केली जाते, असंख्य झाडे लावली जातात. का? तर वनस्पती या पर्यावरणातल्या मूळ घटक आहे. काय? वनस्पती या पर्यावरणातले काय आहेत? मूळ घटक आहेत. आणि म्हणून 5 जूनला आपण पर्यावरण हा दिवस साजरा करतो. त्याचबरोबर आता परिसंस्था, दुसरा मुद्दा आपण घेणार आहे, पर्यावरणीय परिसंस्था. बघा, परिसंस्था. आता परिसंस्था म्हणजे काय, ही जर संकल्पना आपल्याला समजून घ्यायची म्हटलं तर मी तुम्हाला या ठिकाणी एखादं उदाहरण सांगेन की उदाहरणार्थ आपलं घर ही एक परिसंस्था आहे, शाळा ही सुद्धा एक परिसंस्था आहे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी असणारे सर्व घटक मिळून ती परिसंस्था तयार. किंवा तलाव असेल, ही सुद्धा एक परिसंस्था. किंवा तुमची एखादी बाग असेल, बाग ही सुद्धा एक परिसंस्था. का? तर या सर्व परिसंस्थेमध्ये 2 प्रकारच्या घटकांचा समावेश होतो. तो घटक म्हणजे पहिला आहे अजैविक आणि दुसरा आहे जैविक. आपण याला मराठीमध्ये आपल्या भाषेत निर्जीव आणि सजीव असं होतं. आणि मग मी तुम्हाला फक्त एकच सांगतो की शाळा जर आपण घेतली तर तुम्ही शाळेमध्ये ज्या वर्गात बसता, ज्या वर्गखोलीमध्ये बसता, त्या वर्गखोलीचाच फक्त आपण जर विचार केला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास केला किंवा त्याची यादी तयार केली तर यावरून आपल्याला असं दिसून येईल की जी पर्यावरणाची एखादी परिसंस्था आहे त्या परिसंस्थेमध्ये असणारे जे घटक आहेत ते घटक एकमेकांवरती अवलंबून असतात, त्यांच्यामध्येच आंतरक्रिया चालू असतात. आता कशा? उदाहरण बघा. एक सूर्य हा काय आहे? नैसर्गिक आहे. सूर्य हा नैसर्गिक स्रोत आहे प्रकाशाचा. या सूर्यापासून, सूर्यप्रकाशापासून कशाची निर्मिती होते? गवत किंवा वनस्पती असू द्या. त्यानंतर या वनस्पतीला खाणारा नागतोडा असेल, बरोबर. त्याचबरोबर या
नाकतोड्याला खाणारा कोण असेल? बेडूक असेल. बेडकाला खाणारा कोण असेल? साप. सापाला खाणारा कोण असेल? ससाना. आणि आता या ससाण्याला खाणारा त्याच्यापेक्षा सर्वोच्च भक्षक नाही. तर ज्या वेळेस हा देत होतो मरतो त्यावेळेस पृथ्वीवरती जमिनीमध्ये मातीमध्ये असंख्य असे काय असतात? सूक्ष्मजीव. काय असतात? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. काय? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि मग ते काय करतात? असे जे काही मेलेले प्राणी असतात या प्राण्यांच्या शरीरामध्ये कार्बनी पदार्थ असतात, या कार्बनी पदार्थाचं साध्या कार्बनी पदार्थामध्ये रूपांतर करून ते आपलं अन्न मिळवतात. म्हणजे पर्यायाने शेवटी हा प्राणी त्या ठिकाणी नष्ट होतो. म्हणून त्यांना म्हणायचं विघटक. काय म्हणायचं? विघटक. बघा, पर्यावरण आपल्या सभोवताली असणारे सर्व घटक, पर्यावरणीय परिसंस्था, एका विशिष्ट ठिकाणी राहणारे सजीव आणि निर्जीव घटक. मग या ठिकाणी आपण बघितलं, जर सूर्यप्रकाश नसेल, बघा, जर सूर्यप्रकाश नसेल तर काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? वनस्पतींची वाढ होऊ शकत नाही. कारण सर्व घटकांच्या मुळाशी जी ऊर्जा सामावलेली असते ती सौर ऊर्जा, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. आणि त्या ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करत असतील तर कोण करताय? वनस्पती करताय. आणि मग आपल्याला माहिती आहे की या वनस्पतीमध्ये जर नाकतोडा आहे, या सर्व घटकाला परिसंस्था म्हणायचं. आणि एका विशिष्ट ठिकाणी राहणारे एक घटक. मग मला तुम्ही सांगा, जर या ठिकाणी एखाद्या घटकाचं प्रमाण वाढलं तरी पर्यावरणावरती परिणाम होतो. एखाद्या घटकाचं प्रमाण कमी झालं तरी पर्यावरणावरती त्याचा परिणाम होतो. पर्याय या ठिकाणी आपल्याला एवढं समजून घ्यायचंय की पर्यावरणातील सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारा कोणताही घटक घ्या, त्या एकाही घटकाचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर त्याचा सर्वात जास्त परिणाम किंवा हानी कोणाची होत असेल तर ती फक्त सजीवांचीच होते. मग आता जर सूर्यप्रकाश आहे, प्रचंड प्रमाणामध्ये गवत वाढले, बरोबर आहे, गवतावरती नाकतोडे वाढतायत, अन्न म्हणून त्याचा वापर करतायत. पण मला सांगा, बेडूक नसेल तर काय होईल? काय होईल? हे सगळं अन्न हे नाकतोडे खातील, ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढेल, त्यांचं प्रमाण प्रचंड वाढेल. पण बेडूक हा कोणाचं खाद्य आहे? सापाचं खाद्य आहे. म्हणजेच पर्यायाने या ठिकाणी सापाचं काय होईल? प्रमाण कमी होईल. आणि म्हणून या ठिकाणी हे घटक कुठल्याही घटकाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ देत नाही. म्हणून ते एकमेकांच्या जीवावर अवलंबून असतात. इंग्लिशमध्ये पॅरासाइट, इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणायचं? पॅरासाइट, दुसऱ्याच्या जीवावर जगणारे. आलं लक्षात? आणि मग आता जर गवत हे प्रथम आहे तर या गवताला आपण काय म्हणायचं? काय म्हणायचं? उत्पादक. उत्पादकावर जो जगतो त्याला म्हणायचं प्रथम भक्षक. पहिल्या प्राण्याला जो प्राणी खातो त्याला म्हणायचं द्वितीय भक्षक. दुसऱ्या प्राण्याला जो खातो त्याला म्हणायचं तृतीय भक्षक. आणि तृतीय भक्षकाला जो सजीव खातो त्याला चतुर्थ भक्षक असं म्हणतात. आणि या चौथ्या घटकातील प्राण्यांना खातो त्याला सर्वोच्च भक्षक म्हणायचं. याला काय म्हणायचं? सर्वोच्च भक्षक. शेवटी त्याचा नाश. बरोबर आहे? मग आता मला सांगा मित्रांनो, मी असं म्हणेन
की आपण ज्या परिसंस्थेमध्ये राहतो, उदाहरणार्थ घर, आता बघा इकडं बघा, तुमचं घर आहे. घर ही सुद्धा काय आहे, तुमची एक परिसंस्था आहे. कारण तुमच्या परिसरामध्ये काही झाडं असतात, तुमच्या परिसरामध्ये काही छोटे मोठे प्राणी असतात का? आणि मग मला तुम्ही सांगा, एरवी आपण ज्या पक्ष्यांचा किंवा प्राण्यांचा रागराग करतो का नाही? उदाहरणार्थ बघा, कावळा, गिधाड, माहिती आहे ना, गिधाड पक्षी माहिती आहे. आणि काही कवकवर्गीय सूक्ष्मजीव, बरोबर आहे. आता मला सांगा, हे प्राणी परिसंस्थेस उपयुक्त आहेत किंवा नाही? हे पक्षी आपल्या परिसंस्थेस उपयुक्त आहेत किंवा नाही? आहेत, बरोबर आहेत. कसे आहेत? जे इतर सजीव मेल्यानंतर पृथ्वीवरती काय होतात? पडून राहतात, बरोबर आहे. आणि जर या पक्ष्यांनी, या सजीवांनी यांचा अन्न म्हणून उपयोग केला नाही तर काय होईल? सांगा, काय होईल? हे पृथ्वीवर तसेच साचून राहतील, दुर्गंधी सुटेल नव्हे. त्या परिसंस्थेमध्ये असणारं वातावरण आहे ते कसं होईल? कसं होईल? प्रदूषित होईल, दूषित होईल. आणि पर्यायाने जर ते वातावरण त्या पर्यावरणातील परिसंस्थेतील दूषित झालं तर त्याचा परिणाम कोणावर होणार आहे? त्या ठिकाणी राहणाऱ्या सजीवांवरती, म्हणजे घर घेतलंय म्हणजे घरात असणाऱ्या माणसांवरती होणार की नाही? मग अशा मेलेल्या प्राण्यांना जे स्वतःचं अन्न म्हणून सजीव उपयोग करतात, म्हणजेच ते पर्यावरणाचं काय करतात? सफाई. काय करतात? ते सफाई करतात, पर्यावरण स्वच्छ करतात. आणि म्हणून हे देखील सजीव पर्यावरणामधील अंतर्भूत असणारा घटक आहे. आणि म्हणून अशा सजीवांना पर्यावरणाचे सफाई कामगार असं म्हणतात. नववीला आपल्याला आहे का पर्यावरणीय व्यवस्थापन? नववीला सुद्धा आहे आणि त्या पडा आहे. कावळा असेल, गिधाड असेल, अहो ही नवे नवी चिमणी सुद्धा बघा. चिमणी ही सुद्धा एक त्या पर्यावरणाचा घटक आहे, सजीव मध्ये बोलणारा. मग चिमणी सुद्धा पर्यावरणाची उपयुक्त आहे का नाही? आहे. का? आपण जे काही धान्य आहे त्या धान्यामध्ये होणारे जे कीटक आहेत ते कीटक खाण्याचा ती काय करते? प्रयत्न करते, अन्न म्हणून खाते, पर्यायाने ते अन्नाची स्वच्छता करते. म्हणून अशा सर्व सजीवांना पर्यावरणाचे सफाई कामगार असं म्हणतात, बरोबर आहे. आणि मग यावर संस्कृत मध्ये एक वाक्य येतं. या अन्न साखळीवरती संस्कृत मध्ये एक काय येतं? वाक्य. कोणतं वाक्य येतं? इकडे लक्ष द्या. जीवो जीवस्य जीवनम. काय ते? जीवो जीवस्य जीवनम म्हणजे तुम्हीही जगा आणि दुसऱ्यालाही जगा. आलं लक्षात? आता आपण यापुढे परिसंस्थेतील जे घटक आहेत ते घटकांचं वर्गीकरण एकदम सोप्या पद्धतीने करायचं आहे. कारण पर्यावरण हा एवढा मोठा हॉस्ट प्रकरण आहे, ते शिकवायला गेलं तर 8 दिवस लागतील. आलं लक्षात? आणि म्हणून आपण काय करणार आहोत की परिसंस्थेमध्ये असणारे जे घटक आहेत त्या घटकांचा आपण अभ्यास करणार. इकडं लक्ष द्या. जीवो जीवस्य अर्थ कळाला? जीवो जीवस्य जीवन म्हणजे काय?
तुम्हीही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. पण आपण तसं करत नाही. मीच जगलो पाहिजे. पर्यावरणाचं मला काही सांगायचं नाही. प्लास्टिकची बॅग तुम्हीच वापरायची नाही, मी वापरायची. आपल्याकडे ज्ञान देता येतं, ज्ञानाचं अनुकरण करता येत नाही. म्हणून आज आपल्याला पर्यावरण आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे. बघा, जर पर्यावरण तुम्हाला माहितीये CO2चं प्रमाण वाढलं तर काय होईल माहितीये का? काय होईल? तापमान वाढेल ना. अहो, तापमान वाढल्यामुळे काय होईल? जो हिमालयामध्ये असणारा बर्फ आहे, काय हिमालयामध्ये असणारा बर्फ आहे, तो बर्फ काय होईल? वितळेल. आणि बर्फ जर वितळला तर नद्याला काय होईल? महापूर येईल का नाही? समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल का नाही? आणि मग समुद्राच्या पाण्याची पातळी जर वाढली तर समुद्र काठी असणारी जी गावं आहेत ती गावं वाहून जातील. अहो, जातील का नाही? आणि मग आता आपल्याला इथे परिसंस्थेचे घटक, संस्था, संस्थेतील घटक अतिशय सोपा आहे. फक्त तुम्ही लक्ष द्या. पहिले मुख्य 2 घटक आहेत. एक जैविक, दुसरा अजैविक. आता जैविक म्हटलं, या जैविकामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतायत. काय? या जैविकामध्ये किती प्रकार पडतायत? 2. कोणते 2? एक स्वयंपोषी आणि दुसरा आहे तो परपोषी. मग आता स्वयंपोषी मध्ये कोण येणार? अगोदर बघितलं वनस्पती. कोण येणार? स्वयंपोषी. मग उदाहरण वनस्पती. आणि आता परपोषी म्हटलं की या परपोषी मध्ये कोण येणार हो? आपण बघितलं कोण येणार? पहिला येणार भक्षक आणि दुसरा येणार आहे तो विघटक. बरोबर की नाही? मग भक्षक म्हटलं की कोण आले? प्राणी. भक्षक म्हटलं की कोण आले? प्राणी. आणि विघटक म्हटलं की कोण आलं? बघ आता सूक्ष्म जीव. बरोबर आहे? कोण आलं? सूक्ष्म जीव. हे झाले जैविक. सोपं आहे की नाही? काही नाही अवघड. लक्षात ठेवायचं. जैविक घटक, जैविक घटकाचे 2 उपघटक, स्वयंपोषी, परपोषी. स्वयंपोषी जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याला स्वयंपोषी असं म्हणतात. मग स्वयंपोषी मध्ये कोण मोडतात? तर फक्त हिरव्या वनस्पती. त्या स्वतःचं अन्न तयार करू शकतात. रासायनिक स्वरूपामध्ये त्यांच्या साठवून ठेवतात आणि ते रासायनिक स्वरूपात साठवलेले अन्न नंतर ते सजीव कर्बोदके, पिष्टमय पदार्थ यामध्ये त्याचं रूपांतर करून आपल्या शरीराला लागणारी एटीपी नावाची ऊर्जा निर्माण करतात. ओके. त्याच्यानंतर परपोषी जे अन्नासाठी दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. मग आपण उदाहरण कोणतं घेणार आहोत? बघा, कोणतं घ्यायचं? भांडवळ वनस्पती, अमरवेल. बरोबर आहे ना? या काय आहे? परपोषी. इतर प्राणी परपोषी, अन्नासाठी दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून आहे. बरोबर आहे नाही? हे सगळे परपोषी आहे. आणि म्हणून मग स्वयंपोषी म्हटलं वनस्पती आहे. परपोषीचे सुद्धा 2 काय आहेत? उपघटक आहेत. कोणते? एक आहे भक्षक. एक प्राणी दुसऱ्याला खातो, दुसरा प्राणी त्याला खातो. परंतु या ठिकाणी ज्या प्राण्याला कोणीच खात नाही, लास्टला त्याची डेथ होते, त्यावेळेला मात्र आपल्या जमिनीमध्ये मातीमध्ये असणारे जे काय आहे सूक्ष्म जीव आहे ते सूक्ष्मजीव त्याचा अन्न म्हणून म्हणजे त्याचा नाश करतो. त्याला काय म्हणायचं? विघटक.
बरोबर आहे. आता आपल्याला परिसंस्थेतील घटकातील दुसरा जो घटक आहे तो कोणता आहे? अजैविक. आता या अजैविक घटकाचे सुद्धा मित्रांनो दोन घटक आहेत. कोणते? कोणते दोन घटक? एक भौतिक घटक आणि दुसरा कोणता येईल आता? भौतिक आला की त्याच्या विरुद्ध बोलायचं लगेच. अहो बघा, आपण रसायनशास्त्र शिकतो ना, केमिस्ट्री. मग केमिस्ट्रीमध्ये ज्या रिॲक्शन्स असतात त्या किती प्रकारे होतात? दोन ना, फिजिकल आणि केमिकल. बरोबर की नाही? मग फिजिकल मीन्स भौतिक आणि सेकंड कोणती आली मग? केमिकल इज रासायनिक. ओके, रासायनिक. आलं लक्षात? आता या भौतिक मध्ये कोणते घटक येत असतील मग आता? उदाहरणार्थ हवा, पाणी. बरोबर आहे की नाही? त्याचबरोबर बाष्प. हे भौतिक घटक आहे. मग आता रासायनिक घटक कोणते असते? आत्ताच सांगितलंय, वनस्पती कशाच्या स्वरूपामध्ये ऊर्जेची साठवण करतात? रासायनिक. रासायनिक स्वरूपामध्ये. मग कोणकोणते घटक मी सांगितले? बरोबर आहे. म्हणजेच थोडक्यात त्याला स्पष्टपणे काय म्हणायचे? पोषद्रव्य, न्यूट्रिशन. अंडरस्टँड? काय? पोषद्रव्य, न्यूट्रिशन. बरोबर नाही? मग रासायनिक कोणते आहेत? उदाहरणार्थ पोष द्रव्य, क्षार. बरोबर आहे? आणि आणखी बोला, सामू. सामू मीन्स क्षमता. आपण इंडिकेटर वापरून, बरोबर की नाही, एखाद्या घटकांची, ऑब्जेक्टची काय ओळखतो? क्षारता. मग गेल्या वर्षी आपण बघितलेलं आहे काय काय बघितलं गेल्या वर्षी? पीएच व्हॅल्यू. इंडिकेटरद्वारे बघितलं ना, पीएच व्हॅल्यू, क्षमता. आलं का लक्षात? मग आता या पोषद्रव्याचे सुद्धा परत दोन उपगट आहेत. किती आहेत? दोन. कोणते दोन असतील? तर थोडक्यात सेंद्रिय आणि असेंद्रिय. मग आता मला तुम्ही सांगा, सेंद्रिय कशाला म्हणायचं? सांगा. आता घेतलेले कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, मेद, स्निग्ध पदार्थ. बरोबर की नाही? हे काय आहे? सेंद्रिय घटक आहे. आहेत की नाही? मग आता असेंद्रिय कोणते असतील? हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सोडियम, कार्ब. हे सगळे कसे झाले? कसे झाले? असेंद्रिय घटक झाले. आलं का लक्षात? आणि यानंतर महत्वाचं आहे, सर्व घटक म्हणून पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. आतापर्यंत आपण फक्त पर्यावरणाची काय बघितली? संकल्पना. पर्यावरणामध्ये समाविष्ट असणारे काय बघितले आतापर्यंत? घटक. पण आता आपल्याला बघायचे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. हे लक्ष द्या. समजतंय ना? सोपं आहे. पर्यावरणावरती परिणाम
करणारे घटक काही नाही. आपण फक्त विचार करा आणि कुठलाही एक घटक लक्षात घ्या, तो त्या पर्यावरणावरती निश्चितपणे परिणाम केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी पर्यावरणावर परिणाम करणारे घटक सुद्धा दोन गट आहेत. किती आहेत? दोन. एक नैसर्गिक आणि दुसरा आहे मानव निर्मित. बघा आता निसर्ग निर्मित म्हटल्याच्या नंतर काय काय येईल हो? एक उदाहरण सांगेल, मग तुम्ही मला सांगायचं. काय? एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, लांब जायची गरज नाही. आपल्या जवळ अगदी 2 वर्षापूर्वी, अगदी 3 आठवड्यापूर्वी अशा काही घटना घडलेल्या आहेत. बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे की 2005 ला काय झालं होतं? प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली. आणि पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे काय झालं? दासगावचा डोंगर कोसळला. अहो कोसळला का नाही? आणि कोसळल्यानंतर काय झालं? ते दासगाव पूर्णपणे त्या पाण्यात वाहून गेलं. त्यानंतर त्याच्या 2 वर्षांनी सावित्री नदीचा पूर गेला का नाही? काय झालं? त्यामध्ये अनेक लोकांचा जीव गेला. जाऊ द्यावं, इतक्या लांब नको जायला. आत्ता आपल्याला मला वाटतं 3 जूनलाच ना काय झालं? काय झालं सांगा? झालं का नाही? मग या चक्रीवादळामध्ये जीवितहानी नाही झाली, पण पर्यावरणात काय घडलं? प्रचंड प्रमाणामध्ये काय झालं? नुकसान झालं. प्रचंड प्रमाणात घरं गेली, प्रचंड प्रमाणामध्ये झाडं उन्मळून पडली. पडली की नाही? म्हणजे या ठिकाणी पर्यावरणावर परिणाम करणारे जे नैसर्गिक घटक आहेत त्यामध्ये पहिला घटक मी सांगतो तुम्हाला, कोणता आहे? भूकंप. तुमचा जन्मही नसेल, माहिती नसेल तुम्हाला. 1993 ला 7वीच्या 8वीच्या धड्यामध्ये तुम्हाला प्रश्न होता. 1993 ला लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या गावी भूकंप झाला. बरोबर आहे की नाही? त्यावेळेला हजारो लोकांचे जीव त्या ठिकाणी गमवावे लागले. असंख्य सजीवांची त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. अख्खी गावं ऑल महाराष्ट्रामध्ये त्याचा हादरा बसला. हे संकट कोणतं आहे? नैसर्गिक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे काय? ज्वालामुखी, लावारस. ज्यावेळेस पृथ्वीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लावारसाचं काय होतं? तापमान वाढतं. त्यावेळेला तो थंड होण्यासाठी सारखं त्याची काय चालू असते? घुसळण चालू असते. आणि ज्या ठिकाणी पृथ्वीचा थर सर्वसाधारणतः पातळ असतो, कमी जाडीचा असतो, त्या ठिकाणातून तो बाहेर पडतो. त्याला म्हणायचं ज्वालामुखी. पण जमिनीला भेगा पडणं, बरोबर नाही? जमीन फाटणं, रस्ते फाटणं, हे सगळे प्रकार हा कोणता घटक झाला? नैसर्गिकच आहे. त्याचबरोबर 3 पूर. बरोबर नाही? 2005 चा पूर आठवतो तुम्हाला? मिठी नदीला पाणी आलं होतं मुंबईत. अख्खी मुंबई जलप्रय झाली होती. अख्खी मुंबई पाण्याखाली उडाली होती. हा देखील नैसर्गिक आहे. त्याच्यानंतर आत्ताच तुम्हाला सांगितलं 3 जूनला घडलेलं चक्रीवादळ. असे कितीही घटक आहेत की ते नैसर्गिक दृष्ट्या पर्यावरणावरती काय करतात? परिणाम करतात. आता आपण मानव निर्मितीकडे जाणार आहोत. काय संबंध येतो बघा. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे जंगल तोड. काय आहे पहिला मुद्दा? जंगल तोड. माणसाने
स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या ऐश्वर्यासाठी कधीच पर्यावरणाचा विचार केला नाही, स्वतःच्या सुखाचाच विचार केला आणि प्रचंड प्रमाणामध्ये निसर्गातील प्रत्येक घटकाचा विनाश आणि प्रमाणापेक्षा जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा घटक हवा प्रदूषण, तिसरा घटक जल प्रदूषण, आलं लक्षात, नागरीकरण, अशा अनेक मानवनिर्मित घटकांचा परिणाम या पर्यावरणावरती होतो. आणि मग आपल्याला माहितीये की एक दिवस असा उद्भवतो की आपल्याला होत्याचं नव्हतं. मग आता जर आपल्याला सर्व सजीवांना या परिसंस्थेमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे, काय करायला पाहिजे बाबांनो? काय करायला पाहिजे? तर मी सांगेन या ठिकाणी पर्यावरणाचे काय करावं लागेल? सांगा ना बाबांनो. संवर्धन. काय करावं लागेल? संवर्धन, किंवा त्यालाच आपण कंसामध्ये जतन असं म्हणतात. मग आता काय करायचं बाबा? पर्यावरणाविषयी थोडीशी माहिती दिली पाहिजे, बरोबर आहे. पथनाट्य केली पाहिजे, पर्यावरणाचा वापर आपण टाळला पाहिजे, आलं का लक्षात. त्याचबरोबर पर्यावरणातील महत्वाचे घटक आहे त्यांचा कोणीही हत्या करू नये, महत्वाच्या वनस्पती तोड होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? आपण कायदे सुद्धा केले पाहिजेत, जनजागृती केली पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर पर्यावरणातील घटकांचा नाश केल्यामुळे आपल्यावरती जे काही वाईट परिणाम येतात, भोगावे लागतात, त्याविषयीची सुद्धा कल्पना त्यांना समजून दिली पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण पर्यावरणाचं व्यवस्थापन किंवा संवर्धन करू शकतो. आणि म्हणून जाता जाता शेवटला मी गांधीजींचं एक तुम्हाला वाक्य सांगतो की गांधीजी काय म्हणाले होते माहितीये तुम्हाला? काय म्हणाले होते? प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे. काय? प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाचीही हाव पूर्ण करण्यास समर्थ नाही. गरज पूर्ण करण्यासाठी आता बघा छोटासा प्रसंग आपल्यावरती आलेला आहे. कोरोना हा रोग प्रचंड प्रमाणात, ज्या व्यक्तीचा O2 कमी होतो, ऑक्सिजन कमी होतो, त्या व्यक्तीला 100% काय झाला? कोविड झाला, कोरोना झाला. मग त्याला कशाची गरज आहे? ऑक्सिजन. मग ऑक्सिजन कमी झाला का नाही? कशामुळे कमी झाला? पर्यावरणातील घटकावरती काहीतरी परिणाम झाला. पर्यावरणातील ऑक्सिजन त्याला पाहिजे तेवढा मिळू शकत नाही. मग त्याला आपण काय करायला नव्हता? कृत्रिम पद्धतीचा ऑक्सिजन. पण एवढे पेशंट वाढले, सगळ्यांची गरज पूर्ण होते का? आता प्रत्येकाला ऑक्सिजन मिळतो का? नाही. म्हणून हेच आपण शेवटला गांधीजीचं वाक्य लक्षात ठेवायचं की पृथ्वी म्हणते मी सर्वांची गरज पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे, परंतु सगळ्यांची हाव मात्र पूर्ण करण्यासाठी समर्थ नाही. अशा प्रकारे आपण पृथ्वीच्या गरजेनुसारच पर्यावरणातील घटकांचा वापर करावा, जेणेकरून आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं पर्यावरणीय नैसर्गिक संकट येणार नाही. धन्यवाद.